मित्रांनो, आज आपण जे आहे तर मानोरा तालुक्यातील या डॅममध्ये आलेलो आहे आणि संपूर्ण परिसर हा निसर्ग चांगला आहे। समोरच जे आहे तर ते रतनवाडी येथील जो धबधबा आहे तो प्रवाही सध्या झाला नाही, परंतु या आसोला रोडवर मानोरा रोडवर आपण बघू शकतो की छान असा निसर्ग स्पॉट आहे। आणखीन थोडी बरसात जास्त चांगली झाल्यानंतर या ठिकाणी आपण येऊ शकता आणि खरोखरच निसर्गाने भरभरून इथं दिलेलं आहे। तिथं लहान मुलं पण त्या याच्यामध्ये सध्या पोहत आहेत। तर पोहणं असल्याशिवाय अशी रिस्क आपण घ्यायची नाही, कारण बरेचदा अशा डॅममध्ये गाळ जास्त असतो व आपल्याला त्याचा धोका असतो। म्हणून आपल्याला पूर्ण पोहणं असल्याशिवाय असे आपण रिस्क घेऊ नये। परंतु हा सगळा मानोरा आणि वाशिम जिल्ह्यातला निसर्ग इकडे दाखवू का, तर हा निसर्ग छान आहे, सगळा परिसर छान आहे। इकडे टेकड्या बघू शकता आपण। बरेचसे लोक आपल्याला म्हणत होते की बा पळस जे झाड आहे इकडे दाखव, तर ते पळसाचं आपण झाडं लावलेत का, तर या विदर्भामध्ये पळसाची काही कमी नाही। इथले 80% जे झाडं आपल्याला दिसत आहे ते पूर्णच्या पूर्ण पळसाचे झाडं आहेत। आणि पळस असेल, त्यानंतर बेहाळा असेल, साग असेल, म्हणजे निसर्गाने नटलेला हा आमचा विदर्भातला प्रदेश आहे। इथलं जल, जमीन आणि जंगल ह्या तिन्ही गोष्टी आम्ही जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे। यापुढे हा प्रयत्न असाच चालू राहील।